या महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा, विभाचारी, भ्रष्टाचारी संजय राऊत यांचं नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं आम्ही गेले 15 दिवस झालं कौतुक बघतोय. कौतुक कशासाठी? संजय राऊत काय स्वातंत्र्य सैनिक आहेत का? संजय राऊत काय गोरगरिबांच्या एखाद्या हक्कासाठी जेलमध्ये गेलेत का? भ्रष्टाचारी माणूस, सकाळी उठायचं आणि भुकत राहायचं. आणि हे भुकत असताना काय पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट त्या शकुनी मामानं लावलेली आहे. आणि काय त्या पुस्तकाचं कौतुक, नरकातील स्वर्ग, नरकातील स्वर्ग आम्ही 15 दिवस झाला ऐकतोय. हिंदुत्व बाळासाहेबांच्या, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारानं लावलेलं शिवसेनेचं हिंदुत्वाचं रोपटं हे त्यानं नष्ट करून नवाब म्हणून त्याचा उल्लेख व्हायला लागल्यानंतर आमच्या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ते रोपटं वाचवण्याचा प्रयत्न केला, हिंदुत्व जागरूक ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि ते करत असताना आमच्या भूमिपुत्राच्या, आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिणींच्या भावाच्या पाग अगदी वडिलांपर्यंत तुम्ही जाता. संजय राऊत या सातारा जिल्ह्यातील शिवसेनेची तुमची गाठ राहील इथून पुढं. इथून पुढच्या काळामध्ये सातारमध्ये पाऊल ठेवणं तुम्हाला सोपं पडून देणार नाही, एवढंच सांगतो. ज्या पद्धतीने आम्ही आता निषेध व्यक्त करून त्यांच्या कपटी विचाराची होळी आम्ही आज केलेली आहे, त्या होळीला साक्ष ठेवून सांगतो की संजय राऊत यांना सातारामध्ये आल्यानंतर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ते जर आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वडिलांपर्यंत त्यांचा बाप जर काढत असतील तर आम्ही पण त्यांचे कार्यकर्ते आहोत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत, बाळासाहेबांच्या विचाराचे हिंदुत्वाने पेटलेले कार्यकर्ते आहोत. ओढून ओढून आम्ही सांगतोय की आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन चाललेलो आहे. सर्वजण आमचे सगळे पक्षातील नेते, उपनेते, आमदार, खासदार हे सांगतात आहेत की आम्ही हिंदुत्वाचा विचार वाचवला आणि त्यासाठी आम्ही हे झालेलो आहे. संजय राऊत हा सुपारी बहादर किलर आहे. या महाराष्ट्रातल्या राजकारणाची जेव्हापासून त्या माणसाची एंट्री झालेली आहे तेव्हापासून सुपारी घेऊन तो पक्षाची वाट लावतोय. आणि उद्धव साहेबांना सुद्धा त्या गोष्टी लक्षात येत नाहीत की त्यानं किती वाट लावलेली आहे. एक काळ येईल की उद्धव साहेबांना पण त्या गोष्टीचा पश्चाताप होईल. आता चाललंय तसं ठीक आहे, कोणाच्या मांडीव, काँग्रेसच्या मांडीव जाऊन बसायचं का शरद पवारांच्या मांडीव जाऊन बसायचं हे त्यांनी ठरवायचंय. पण या महाराष्ट्राच्या शकुनी मामाला सातारा जिल्हा आम्ही सोपा होऊन देणार नाही. आणि आम्ही जसं शिवसेनेत प्रवेश केला मूळच्या तेव्हापासून संजय राऊतांचं, मी म्हणते संजय डाऊटांचं तोंड हे गटारीगत चालू आहे. हे गटारचं तोंड एकदा उघडलं की जसं नाल्याचा वास सुटतो तसं सकाळपासून आमच्या डोक्यात ते घुमघुमत असतं. आम्ही किती विचार केला यांचा विचार सोडायचा, पण ते जास्तच बोलतात. कधी महिलांवर बोलतात आक्षेपार्थ, कधी कोणावर बोलतात. अक्षरशः त्यांचं ते पुस्तकात त्यांनी जे जेलमध्ये त्यांनी काय कोणत्या गरिबांसाठी न्याय आंदोलन केलंय त्यांच्यासाठी जेलमध्ये गेलेत का कोणत्या भ्रष्टाचाराविरुद्ध गेले, स्वतःच केलं भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. एवढं त्यांनी नावलौकिक काही मिळवलं नव्हतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी पुस्तक लिहिलंय नरकातला स्वर्ग आणि त्याचं कौतुक होतंय. आणि त्याच्या त्या ओपनिंगच्या वेळेस, लॉन्चिंगच्या वेळेस आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्यावर बोट दाखवतात ते आणि बाप काढतात. त्यांना बाप काढायची फार सवय आहे. माझं तर हेच सांगणं आहे राऊतांना की तुम्ही तुमच्या बापाचा विचार करा, दुसऱ्याच्या बापाचा विचार करण्यापेक्षा. आणि असं वक्तव्य इथून पुढे त्यांनी आमच्या दैवताबद्दल केलं, मग ते पालकमंत्री असू दे, आमचे कोणते मंत्री महोदय असू दे, आमचे उपमुख्यमंत्री असू दे, तर संजय राऊतांना सातारमध्ये धडा शिकवल्याशिवाय आम्ही महिला आघाडी राहणार नाही. आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासणार. त्यांनी आत्ताच याची आम्ही नोंद करावी की इथून पुढे आमच्या कोणत्याही महिला आघाडी किंवा आमच्या दैवताचा बाप काढणे हे सोपं नाही. राऊतांना महिला आघाडीचा इशारा आहे की तुम्ही एकदा येऊनच बघा. तुमच्या असलेल्या शिल्लक महिला आघाडीसारखी आमची कामं नाहीयेत. आम्ही आजपर्यंत सहन केलं, इथून पुढे सहन करणार नाही. हे गटारचं तोंड बंद झालं पाहिजे. या पुस्तकाचा आम्ही जाहीर निषेध केला. हे पुस्तकाची आम्ही होळी केलेली आहे. असे विचार आम्हाला ऐकायचे पण आणि वाचायचे पण नाहीत, एवढंच आम्ही सांगतो. आणि इथून पुढेही त्याच पद्धतीने तीव्र आंदोलन छेडलं जाईल एवढं आदेश देतो. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.